स्थळ बारामती निमित्त कृषी प्रदर्शनाचा आणि उपस्थित अर्थातच शरद पवार आलेत, पण सोबत होते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कृषी मंत्री एकनाथ खडसे। या सर्वांनी एकत्र सवारीही केली। त्यावेळी पवार फ्रंट सीटवर होते तर फडणवीस आणि खडसे मागच्या सीटवर विराजमान होते। त्यानंतर माजी उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या सवारीनं कार्यक्रमाकडे कूच केली। फक्त बारामतीला आज कृषी प्रदर्शन भरलं होतं आणि नरेंद्र मोदी, अरुण जेटली नंतर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा या कार्यक्रमाला हजेरी लावली आणि या कार्यक्रमाच्या वेळी वेगळं चित्र बघायला मिळालं। ही सवारी आपल्याला बघायला मिळाली। अर्थातच शरद पवार फ्रंट सीटवर होते आणि बॅक सीटवर होते एकनाथ खडसे आणि देवेंद्र फडणवीस अशी पुरेशी बोलकी अशी ही सिच्युएशन आपल्याला म्हणायला पाहिजे। थेट जामचे प्रतिनिधी अमोल कविटकर आपल्याबरोबर आहे। अमोल, आपण बघतोय शरद पवार, राष्ट्रवादी आणि भारतीय जनता पक्षाचे देवेंद्र फडणवीस आणि त्याचबरोबर एकनाथ खडसे आणि दुसरीकडे अजित पवार आणि बापट एकाच ठिकाणी बसलेले बघायला लोकांच्या प्रतिक्रिया काय उमटल्या मुळात? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे राज्याच्या राजकारणात एक महत्त्वाचं मत व्यक्त करणारं हे चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। मात्र सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या कार्यक्रमाला उशीर झाल्यानंतर पूर्णपणे या बॅटरीवरच्या गाडीमध्ये पूर्ण या संमेलनाची पाहणी जी आहे ती केलेली पाहायला मिळाली। 25 मिनिटांच्या कालावधीमध्ये तब्बल 110 एकरवरील हे प्रदर्शन होतं ते पाहण्यात आलेलं। त्यामुळं नेमकं या प्रदर्शनामध्ये काय पाहायला मिळालं त्यापेक्षा राजकीय चर्चा नेमकी काय झाली याची चर्चा आता बारामतीमध्ये रंगताना पाहायला मिळते। तर दुसरीकडे ज्यावेळेस हा मुख्य कार्यक्रम याचा झाला त्या पवारांनी पाण्याच्या वाटपावरनं राजकीय नेत्यांना खर्चलेलं पाहायला मिळतंय। माणुसकीच्या नात्यामधनं समन्यायी पाणी वाटप जे आहे ते झालंच पाहिजे आणि त्याला विरोध होता कामा नये अशा प्रकारची तंबी जी आहे ती सत्ताधारी असू देत किंवा विरोधक असं दोन्ही गटाच्या नेत्यांना पवारांनी दिलेलं पाहायला मिळते। इतकंच नाही तर मुख्यमंत्र्यांनी सुद्धा कृषी क्षेत्रामध्ये जर काम करायचं असेल तर जी पवारांची संस्था आहे कृषी विज्ञान केंद्र त्यासारख्या संस्था आणखीन व्हाव्यात यासाठी अमोल हे सगळं मान्य आहे। आपण बघू शकतो अगदी नरेंद्र मोदी असो, अरुण जेटली असो, आता मुख्यमंत्र्यांनी सुद्धा याला हजेरी लावलेली आहे। पण या सगळ्याचा अर्थ नेमका काय समजायला पाहिजे? वारंवार शरद पवार आणि भारतीय जनता पक्षाचे नेते बारामतीमध्ये एकत्र भेटताना आपल्याला बघायला मिळत आहेत। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी ज्यावेळेस नरेंद्र मोदींनी स्वतः बारामतीमध्ये येऊन सभा घेतलेली होती त्यावेळेस बारामतीला लुटलं अशा प्रकारची शब्द जे आहेत ते अजित पवार आणि शरद पवार यांच्या बाबतीत नरेंद्र मोदींनी वापरलेले होते। मात्र सत्तेत आल्यानंतर तेच नरेंद्र मोदी स्वतः बारामतीमध्ये आलेले होते। कृषी विज्ञान केंद्राच्या एका कार्यक्रमासाठी आल्यानंतर त्यांनी पवारांचं कौतुक केलेलं होतं। इतकंच नाही तर 6 महिन्यात मी त्यांचा सल्ला घेत असतो वारंवार अशा प्रकारची सुद्धा माहिती जी आहे ती सगळ्यांसमोर दिलेली होती। त्यानंतर अरुण जेटली अगदी मागच्याच महिन्यामध्ये बारामतीमध्ये आलेले होते। अरुण जेटलीची सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बारामती सारखी 100 स्मार्ट सिटी देशभरामध्ये गरजेच्या आहेत अशा प्रकारचं वक्तव्य केलं होतं। म्हणजे भाजप नेते जे आहेत ते कौतुक करतानाच आपल्याला पाहायला मिळतात। आज सुद्धा मुख्यमंत्र्यांनी ज्यावेळेस भाषण केलं त्यावेळेस भाषणामध्ये विकासाचं बेट असा बारामतीचा उल्लेख केला। थेट जरी बोलले नसले तरी त्यांचा उल्लेख त्यांचा म्हणण्याचा अर्थ जो होता की विकासाची बेट जी आहेत म्हणजे बारामतीसारखा विकास राज्याच्या विविध भागामध्ये व्हायला हवा अशा प्रकारचं वक्तव्य केलं। आत्ताचा कार्यक्रम जो पूर्णपणे बिगर राजकीय असला तरी राजकीय या सगळ्या व्यासपीठावरनं पाहायला मिळाली। निश्चितच अमोल, आपण बघतोय की या सगळ्या घटनेमुळे किंवा आपण बघतोय की वारंवार अशा प्रकारे भारतीय जनता पक्षाचे नेते कृषी विद्यापीठाला भेट देताना दिसत आहेत। बारामतीतल्या शरद पवार यांची सुद्धा त्यामुळे निमित्तानं भेट होत्या। अनेक राजकीय चर्चांना उधाण आलेल्या आणि आज तर एक सवारीमध्ये आपल्याला सगळे हे नेते बघायला मिळाले।